नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत 12 महिने संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन कसे करावे. त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हिंदू धर्म परंपरेत सत्यनारायण भगवानाचे पूजन हे अत्यंत पवित्र, फलदायी व श्रद्धेने केले जाणारे व्रत मानले जाते. भगवान विष्णूचेच एक मंगल स्वरूप असलेले सत्यनारायण सत्य, धर्म, करुणा व भक्ती यांचे प्रतीक आहेत. जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, संतती, सौख्य, मनशांती व संकटमुक्ती यासाठी सत्यनारायण पूजेचे विशेष महत्त्व आहे. 12 महिने संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन म्हणजे वर्षभर दर महिन्याला एकदा ठराविक संकल्प करून श्रद्धेने पूजन करणे. हा संकल्प केल्यास भक्तांच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात, मन स्थिर होते आणि ईश्वराची निष्ठा दृढ होते. संकटे दूर होतात आणि संकल्पाचे महत्त्व कोणतेही व्रत किंवा पूजन संकल्पाशिवाय अपूर्ण मानले जाते. संकल्प म्हणजे आपल्या मनातील इच्छा, उद्देश व भक्ती ईश्वरचरणी अर्पण करणे, ह्याला संकल्प म्हणतात. 12 महिने सत्यनारायण पूजेचा संकल्प करताना भक्त असे ठरवतो की मी अमुक एका कारणासाठी अमुक कालावधीपर्यंत नियमपूर्वक व श्रद्धेने सत्यनारायण भगवानाची पूजा करीन. हा संकल्प भक्ताला शिस्त, संयम व सातत्य शिकवतो. संकल्पामुळे पूजेचे फळ निश्चित मिळते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. पूजेपूर्वीची तयारी कशी करायची हे आपण बघूया. 12 महिने संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टींची तयारी करूया. घर स्वच्छ व पवित्र करणे, पूजा करण्यासाठी शांत व स्वच्छ जागा निवडणे, त्यानंतर पूजेचे साहित्य, सत्यनारायणाची प्रतिमा किंवा फोटो असणे गरजेचे आहे. हळद, कुंकू, अक्षता, पंचामृत आणि फळे, फुले, हार, तुळशीची पाने, धूप, दीप, अगरबत्ती, प्रसादासाठी शिरा किंवा नैवेद्य. संकल्प विधी नमुना. पूजेच्या सुरुवातीला हातात अक्षता व पाने घेऊन खालीलप्रमाणे संकल्प करावा. मम पांत समस्त दुरीक्षद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थ 12 मासपर्यंत प्रत्येक मासी श्रद्धा भक्तिपूर्वक सत्यनारायण पूजन करिष्ये. ह्यानंतर आपली वैयक्तिक इच्छा मनात धरावी. सत्यनारायण पूजन विधी: गणपती पूजन, कलश स्थापना, देवताचे आवाहन, सत्यनारायण पूजन, पंचोपचार, षडोपचार पूजा, सत्यनारायण व्रत कथा पठण, आरती, मग प्रसाद वितरण. हे 12 महिन्याचे महत्त्व व पूजन. त्यानंतर नंबर 1, चैत्र महिना हा नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. ह्या महिन्यात केलेले पूजन नवीन संकल्प, सकारात्मक विचार व आरोग्य प्रदान करते. वैशाख महिना तपश्चर्याचा महिना. हा महिन्यातील पूजनामुळे धैर्य व संयम प्राप्त होतो. नंबर 3, ज्येष्ठ महिना हा उष्णतेचा काळ असून हा संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. नंबर 4, आषाढ महिना हे चातुर्मासाचा प्रारंभ, मनात शुद्धी व भक्ती वाढवते. 5, श्रावण महिना हा भगवान विष्णू व शिव यांचा प्रिय महिना, पूजेसाठी संपत्ती व भक्ती वाढते. आणि 6वा महिना भाद्रपद महिना हा गणेश उत्सवाचा महिना आहे, विघ्ननाश व यशप्राप्ती होते. 7वा महिना अश्विन महिना हा नवरात्राचा महिना, शक्ती, श्रद्धा व आत्मविश्वास वाढवतो. 8वा महिना कार्तिक महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पुण्यदायी व मोक्षप्राप्तीची भावना दृढ होते. 9वा महिना मार्गशीर्ष महिना, भगवद्गीतेत श्रेष्ठ मानलेला महिना, ज्ञान व शांती मिळते. 10वा महिना पौष महिना, संयम व तपस्येचा काळ, मानसिक धैर्य प्राप्त होते. 11वा महिना माघ महिना, दान पुण्याचा महिना, पुण्यसंचय वाढतो.
12वा महिना फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवट व संकल्पपूर्ती व कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ. पूजेचे फळ. 12 महिने संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन केल्याने घरात सुख शांती नांदते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि आजारपण मानसिक ताण कमी होतो, तर भक्ती श्रद्धा व संयम वाढतो. सत्यनारायण भगवानाची 12 महिने संकल्पयुक्त पूजा ही केवळ धार्मिक कृती नसून जीवनशैली आहे. नियमितता, श्रद्धा व सातत्याने केलेली ही पूजा भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते. मन, वाणी व कृती यांची शुद्धी साधून मानवाला सत्याच्या मार्गावर नेणारे हे व्रत आहे. जर तुम्हाला हे आवडले असेल माहिती तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. श्री